दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. एक पाय, एक हात वर खाली हलवून घ्या. एक हात, एक पाय, श्वास घ्या, श्वास सोडा. पहा आपल्या जागेवर राहा, आपल्या जागेवर धावा. थोडं पहा. उद्या कमरेवर एक एक पाय, गुडघा छाती जवळ आणण्याचा प्रयत्न करा. थोडं फास्ट. गुडघ्यामधून बघा, पाठीचा कणे ताट, फक्त गुडघ्यामधून बघा. गरीबाला थोडं जास्त अंतर घ्या. पुण्यात आपल्या समोर एका कपाळाला स्ट्रेच द्यायचा आहे, एका कपाळावर पायावर बसण्याचा प्रयत्न करा. पूर्ण एक पाय, बाकी एक पाय सरळ करा. प्रयत्न करा बसायचा पूर्ण एक पाय, एक एक पाय स्ट्रॉंग बनवा, मजबूत बनवा. वृद्धापन, म्हातारपण आपल्या या पायामुळे, म्हणून दोन्ही पाय आपले स्ट्रॉंग बनवा, मजबूत बनवा. पोटरी, मांडी, गुडघे तिन्ही मजबूत बनवा. प्रयत्न करा बसायचा. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये दोन्ही आपल्या कमरेवर. प्रत्येक एक पाय, उजव्या पायाला भाग, लक्ष भाग, पूर्ण कमरेला भाग द्या. विरुद्ध दिशेने पूर्ण डाव्याला भाग, लक्ष वर, पूर्ण कमरेला भाग. उजवीकडून पूर्ण प्रयत्न करा, आपल्या कमरेला भाग द्या, लक्ष वर. डावीकडून 3-4 वेळा. उजवीकडून 3-4 वेळा. डावीकडून काढा. पूर्ण स्ट्रेच आपल्या शरीराला, बॉडीला, कमरेला. पूर्ण बॉडी, पूर्ण शरीर लवचिक बनवा. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर, पुण्यासमोर जुळलेले. श्वास भरा, दोन्ही हात पाठीमागे. पूर्ण श्वास भरा आपल्या छातीमध्ये.
रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही आपले खांद्याचे समान. उजवा हात उजव्या पायाकडे, डावा हात डावा पायाकडे, उजवा हात उजव्या घोट्याजवळ, डावा हात डाव्या घोट्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. कमरेला ताण द्या, स्ट्रेट द्या. उजवी कमर, डावी कमर, पूर्ण आपली कमर लवचिक बनवा. पूर्ण ताण द्या. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात आपले खांदे समान. क्रॉस टचिंग. उजवा हात दाबलेला हात उजव्या पायावर. हा रिलॅक्स. दोन्ही बाजूला दोन्ही हात आपले समोर. तासभर दोन्ही हात वर, थोडं दोन्ही हात पायाच्या अंगठ्याजवळ. रिलॅक्स. दोन्ही हातापायाची हालचाल. उजवा हात उजवा पाय उजवीकडून, डावा हात पाय डावीकडून. असे दोन्ही हात दोन्ही पाय हलवून घेऊ आपल्या जाग्यावर. आजा बंदा. क्रॉस टचिंग. 1 2 1 2 हा 1 2 1 2 1 2. फिरत्या कमरेला उजवीकडून डावीकडून. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर, पुढे आपल्या गुडघ्यावर. पूर्ण नाकाने श्वास घ्या, पुढे सोडून घ्या. जॉगिंगचे आपण 12 प्रकार काढून घेतलेले आहेत. आता आपला पुढील वीरभद्रासन. दोन्ही पायामध्ये थोडं जास्त अंतर घ्या. उजवा पाय उजव्या पायाला पूर्ण भाग, दोन्ही हात सरळ. लक्ष उजव्या हातांच्या बोटांकडं. 1 2 दोन्ही हात सरळ. लक्ष उजव्या हातांच्या बोटांकडं. पूर्ण उजव्या पायाला भाग, थांबण्याचा प्रयत्न. पूर्ण शिराचं वजन आपल्या उजव्या पायावर घ्या. 5 सेकंद थांबा.
तीन चार परत डावा पाय एक दोन तीन चार परत एकदा उजवा पाय एक दोन तीन चार लास्ट डावा पाय एक दोन तीन चार दुसरी स्थिती याच्यामध्ये पूर्ण स्थिती फुलबामध्ये थोडं जास्त अंतर घ्या उजव्या पायाला पूर्ण भाग दोन्ही हात वर नमस्कार मुद्रेमध्ये लक्ष वाढ एक दोन दोन्ही हात वर नमस्कार मुद्रेमध्ये लक्ष वाढ पूर्ण पाठीला भाग द्या पूर्ण उजव्या पायाला भाग 15 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा पूर्ण शरीराच्या ताण द्या तीन चार डावा पाय एक दोन तीन चार उजवा पाय एक दोन तीन चार लास्ट डावा पाय एक दोन तीन चार तिसरा प्रकार ज्यामधला मयूरासन थोडा अंतर स्वरूपामध्ये उजवा पाय बॅलन्स करायचा डावा पाय वर घ्यायचा डावा हाताने वर पकडायचा स्टेप घ्यायचा ताण घ्यायचा समोर झुकायचा बॅलन्स करा उजवा पाय एक दोन डावा पाय वर घ्या डाव्या हाताने वर पकडा स्टेप द्या ताण द्या समोर झुका थांबा पूर्ण शरीराचा बॅलन्सिंग करा आपल्या उजव्या पायावर काही सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा एक चार डावा पाय एक दोन उजवा पायावर घ्या उजव्या हाताने वर पकडा स्टेप द्या ताण द्या समोर झुका थांबा पूर्ण शरीराचा बॅलन्स करा डावा पाय एक चार परत एकदा उजवा पाय एक दोन तीन चार रिलॅक्स डावा पाय एक दोन तीन चार रिलॅक्स दोन्ही पायाजवळ जुळलेले दोन्ही तळ हात दोन्ही मांडीला टच उजव्या हाताची मूठ बांधा उजवा हात पूर्ण आपल्याला गोल फिरवायचा आहे 5 वेळा हळूवारपणे नंतर फास्ट 5 वेळा हळूवारपणे एक मोठा गोलाकार फिरवा दोन हळूवारपणे तीन चार पाच फास्ट एक दोन तीन चार पाच उलट्या दिशेने हळूवारपणे 5 वेळा मोठा गोलाकार दोन तीन चार पाच पाच एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावा हाताची मूठ बांधा पूर्ण गोल फिरवा मोठा गोलाकार एक दोन तीन चार पाच पाच एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही हाताची मूठ बांधा पूर्ण गोल फिरवायचे दोन्ही हात मोठा गोलाकार एक हळूवारपणे 5 वेळा दोन तीन चार पाच पाच एक दोन तीन चार पाच रिलॅक्स द्रुत दिशेने एक मोठा गोलाकार हळूवारपणे दोन तीन चार पाच पाच एक दोन रिलॅक्स दोन्ही
पायामध्ये थोडं अंतर, चक्रासन. दोन्ही हात आपले फिक्स करा, तळहात समोरासमोर करा. श्वास भरत दोन्ही हात पाठीमागे डावीकडून पूर्ण कमरेला पीळ द्यायचा आहे, डावीकडून समोर. श्वास भरत दोन्ही हात पाठीमागे डावीकडून समोर. श्वास भरत दोन्ही हात पाठीमागे डावीकडून. दोन्ही हात फिक्स ठेवा. 1 2 3 4 5 6 7 रिलॅक्स 8. त्याच्यामध्ये तिसरी स्थिती थोडं जास्त अंतर घ्या. दोन्ही पायामध्ये दोन्ही हात आपले समोर, तळवे जमिनीकडे. आता श्वास भरत उजवा डावा खांद्यावर, डावा हात पाठीमागे लक्ष डावा हातांच्या बोटांकडे पाठीमागे डावीकडून. 1 2 3 4 5 6 7 रिलॅक्स 8. त्याच्यामधली चौथी शेवटची स्थिती थोडं अंतर दोन्ही पायामध्ये. परत आपले दोन्ही हात समोर, तळवे जमिनीकडे. आता श्वास भरत उजवा डावा खांदा, डावा हात पाठीमागे आपल्या कमरेला लिपटलेला. 1 2 3 4 5 6 7 रिलॅक्स. आता पुढील त्रिकोणासन. थोडा जास्त अंतर घ्या. दोन्ही हात आपले खांद्याचे समान. आता उजवा हात उजव्या पायाचा अंगठा, डावा हातावर लक्ष हाताच्या बोटांकडे. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ. थांबण्याचा प्रयत्न. 1 उजवा हात उजव्या पायाचा अंगठा, डावा हातावर लक्ष हाताच्या बोटांकडे. थांबण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय सरळ. 2 3 डावा हात, डावा पायाचा अंगठा, उजवा हात वर, लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे वर. 4 5 6 7 रिलॅक्स 8. आता आपला पुढील पादहस्तासन. दोन्ही पायाजवळ जुळलेले, दोन्ही हात आपले समोर. श्वास भरत दोन्ही हात वर, श्वास सोडत दोन्ही तळ हाताने दोन्ही पायाचे गोटे घट्ट पकडायचा. डोकं गुडघ्याला दबाव करायचं. पूर्ण पोटाला कमरेला ताण द्यायचा. थांबण्याचा प्रयत्न. 1 2 दोन्ही पाय सरळ, दोन्ही तळ हाताने गोटे घट्ट पकडा. डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. थांबण्याचा प्रयत्न करा. पोटाला कमरेला ताण. थांबा. 1 4 5 6 7 रिलॅक्स 8. त्याच्यामध्ये तिसरी स्थिती. पुढे जास्त अंतर घ्या. दोन्ही पायामध्ये दोन्ही हात आपले समोर. तर श्वास भरत दोन्ही हात वर, श्वास सोडत दोन्ही तळ हातावर. पूर्ण शरीराचा बॅलन्स. हळूवर आपलं डोकं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. पूर्ण डोकं टेकवा, प्रयत्न करा डोकं टेकवायचा. 1 2 बॅलन्स करा तळ हातावर. पूर्ण डोकं, प्रयत्न करा डोकं टेकवायचा. दोन्ही पाय सरळ. थांबण्याचा प्रयत्न. 3 4 प्रयत्न करा डोकं टेकते का बघा. 5 6 7 रिलॅक्स 8. आपला पुढे अर्धचंद्रासन किंवा अर्धचक्रासन. दोन्ही बाजू थोडा अंतर. हात आपल्या कमरे किंवा पाठीमागे सपोर्टिंग. श्वास भरत पूर्ण पाठीमागे आपल्याला झुकायचं आहे. सहजासहजी दिवसभरात आपण कधी पाठीमागे झुकत नाही, म्हणून थोडा हळूवारपणे पाठीमागे झुकायचं आहे. पूर्ण झुका, प्रयत्न करा. 1 2 3
6 5 6 7 रिलॅक्स. हा त्यामध्ये दुसरी स्थिती, दोन्ही हात कमरेवर ठेवता, दोन्ही हात पाठीमागे मोकळे सोडायचे आहे. स्थिती ती पूर्ण पाठीमागे झुका. 1 2 3 4 5 6 7 रिलॅक्स. हा कटीचक्र असा दोन्ही पायामध्ये अंतर आणि हात आपल्या कमरेवर, पूर्ण आपली कमार गोल फिरून घेऊया. उजवीकडून, समोरून, डावीकडून, पाठीमागून अशी पूर्ण गोल फिरवा. रिलॅक्स करून घेऊया, शांत करून घेऊया, थोडं लवचिक करून घेऊया. आपली कमर थोडी लचली करून घेऊया. गोल फिरवा, कमर फिरवा, फक्त तुम्ही पाय फिरू नका, कमर फिरवा. फिरवा 2-7 ते 8 वेळा. विरुद्ध दिशेने फिरवा, अँटी क्लॉकवाईज गोल फिरवा, फक्त कमाल. रिलॅक्स. आपला पुढील खुर्ची असा थोडं जास्त अंतर घ्या. दोन्ही पायामध्ये तासभर तुम्ही हातवर नमस्कार मुद्रेमध्ये 1 ला 2 ला नमस्कार मुद्रा आपल्या छातीजवळ. गुडघ्यामधून बाग पूर्ण प्रयत्न करा, गुडघ्यामधून बाग देण्याचा. 1 तुम्ही हातवर नमस्कार मुद्रेमध्ये. 2 थांबण्याचा प्रयत्न करा या पोझिशनला. नमस्कार मुद्रा आपल्या छातीजवळ. थांबा काही सेकंद. 1 4 परत एकदा 5 6 7 8 10 9 10 11 12. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये थोडं अंतर. हळूवार आपल्याला खाली बसायचं आहे. हळूवार परत आपल्या यायचा आहे. तर दोन्ही हात पाठीमागे बांधायचे आहे. फिक्स बांधा. पूर्ण प्रयत्न करा हळूवार खाली बसायचा. प्रयत्न करा. 1 हळूवारपणे प्रयत्न करा पूर्ण बसायचा. हळूवार उठा. 2 3 प्रयत्न करा गुडघ्यांसाठी. 4 5 6 7 रिलॅक्स. आता दंड बैठका 8 वेळा पूर्ण खाली बसायचा. दोन्ही हाताच्या मोठा बांधा. काउंटिंग करा आपल्या मनामध्ये. बसा खाली. 1 काढा. दंड बैठका. 2 करो. 1 4 5 6 7 रिलॅक्स. 8 दोन्ही पायामध्ये जास्त अंतर घ्या. आणि आपले समोर तळवे समोर करा. पंखा असं पूर्ण कमरेला फिर द्या. डावीकडून उजवीकडून फिर द्या कमरेला. अंतर घ्या थोडं हातामध्ये. गोल फिरवा. रिलॅक्स. उंच उडी घ्यायची आपल्या जागेवर. दोन्ही पायावर जुळलेले दोन्ही हात आपल्या कमरेवर. हाय जम्पिंग कमीत कमी 30 वेळा उंच उडी घ्यायची आहे. पूर्ण उंच उडी जाग्यावर काउंटिंग करा 30 वेळा. घ्या उंच उडी.
पूर्ण आपल्या डोक्यापासून ते तळपायापर्यंत पूर्ण आपला रक्तप्रवाह, ब्लड सर्क्युलेशन अतिशय उत्तम. हो, बरं द्या. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, दोन्ही आहेत आपल्या गुडघ्यावर. दोन्ही गुडघे गोल फिरून घेऊया. रिलॅक्स करून घेऊया, शांत करून घेऊया. पूर्ण शरीराचं वजन, शरीराचा भार दोन्ही पायावर, दोन्ही गुडघ्यावर. त्या दोन्ही पायाला, दोन्ही गुडघ्याला आजच्या कार्यासाठी रिलॅक्स करून घेऊया. आपले दोन्ही पाय, दोन्ही गुडघे दुखत असतील, दुखणं दूर करण्याचा हा आपला प्रयत्न राहील. आपल्या दोन्ही गुडघ्यामधले लिक्विड कमी झाला असेल, वाढून घेण्याचा हा आपला प्रयत्न राहील. फिरवा गोल, विरुद्ध दिशेने फिरवा 7 ते 8 वेळा. दोन्ही गुडघे फिरवा. दोन्ही गुडघे पुढे मागे, मागे पुढे करा. रिलॅक्स. सूर्यनमस्कार. समोर 5 वेळा सूर्यनमस्कार. आपल्याला किती दोन्ही पायाजवळ जोडलेले, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. काउंटिंग करा. काउंटिंगकडे लक्ष द्या. हळूवारपणे काढायचं आहे आपल्याला. पूर्ण स्थितीमध्ये 1 2 3 4. हा पाय पाठीमागे लक्ष बा. पूर्ण स्थिती. 5 6 7 8 9 10 11 12. दुसरी वेळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तिसरी वेळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चौथी वेळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. लास्ट राऊंड. 5वी वेळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. रिलॅक्स. दोन्ही पायाजवळ जुळलेले, दोन्ही तळहात, दोन्ही मांडीला टच. हलकेसे डोळे बंद करा. हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. तोंड बंद ठेवा. नाकाने दीर्घ श्वास घ्या, नाकाने सोडा. महसूस करा आपल्या श्वासाला.
श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. श्वास म्हणजे जीवन, जीवन म्हणजे प्राण. या प्राणाला आपण आज कार्यान्वित करून घेतलेले आहे. पूर्ण आपलं शरीर लवचिक, मजबूत, दणकट करून घेतलेले आहे. पूर्ण आपल्या डोक्यापासून ते पायाच्या तळपायापर्यंत पूर्ण आंतरिक अवयवांना आपण कार्यान्वित करून घेतलेले आहे. पूर्ण आपल्या डोक्यापासून ते पायाच्या तळपायापर्यंत पूर्ण आंतरिक असो किंवा बाह्य असो, कोणताही आजार असो, रोग असो, दुखणे असो, तो आपण या रोजच्या सरावामुळे 100% निश्चित बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत असा निश्चय करा. सातत्य ठेवा, रोज काढा, नियमित काढा. पूर्ण आपल्या शरीरामध्ये रेजिस्टन्स पॉवर, रोग प्रतिकार शक्ती आपण वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. दीर्घ श्वास घेऊन अ उ म चा उच्चार करून घेऊया. सुरू करूया. दीर्घ श्वास घेऊन रिलॅक्स. आता आपण खाली बसून घेऊया. आपली आसन स्थिती, सिद्धासन, सुखासन, पद्मासन किंवा वज्रासन हे आपल्या बैठकी आसन स्थिती आहे. कोणत्याही एका स्थितीमध्ये आपण बसू शकतो, जेणेकरून की 20 ते 25 मिनिट आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे. म्हणून आपली साधी मांडी घाला. साधी मांडी घालून दोन्ही हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये किंवा वायू मुद्रेमध्ये, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद. थोडा दीर्घ श्वास घेऊन दीर्घ त्रि ओंकाराचा नाद करून घेऊया. नंतर गायत्री मंत्रात सुरू करूया. त्रि ओंकार. गायत्री मंत्र. श्रद्धेय परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांना कोटी कोटी वंदन. प्रणाम करून आज आपण योग अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम.
भस्त्रिका प्राणायामच्या 3 स्थिती, मंदगती, मध्यम गती, तीव्र गती, तिन्ही स्थिती 1.5 मिनिटाच्या, 4.5 ते 5 मिनिटाचा आपला भस्त्रिका प्राणायाम. सुरू हळुवारपणे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, पाठीचा कणा ताठ ठेवा, तोंड बंद ठेवा, हळुवारपणे काढा. हळुवारपणे श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडून द्या. लांब श्वास घ्या, लांब श्वास सोडून द्या. पूर्ण प्रयत्न करा दीर्घ श्वास घेण्याचा, दीर्घ श्वास सोडण्याचा. या भस्त्रिका प्राणायामामुळे आपली श्वसन संस्थेमधले प्रत्येक अवयवांना आपण कार्यान्वित करून घेऊ शकतो. आपल्या श्वसन संस्थेमधले प्रत्येक अवयव, दोन्ही लक्ष, दोन्ही फुफ्फुस, छाती, दोन्ही बाहू, दंड, त्याला आपण मजबूत दणकट करून घेऊ शकतो. या भस्त्रिका प्राणायामामध्ये काढा. पाठीचा कणा ताठ ठेवा, आळस करू नका, मन लावून काढा, विश्वास ठेवून काढा, आत्मविश्वास ठेवून काढा. या सुंदर वातावरणामध्ये, या आपल्या सुंदर मंदिराचा आपला परिसर अतिशय सुंदर. याच परिसरामध्ये 2 मोठे मोठे वृक्ष, वटवृक्ष, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, या दोन्ही झाडामध्ये अतिशय जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडण्यामध्ये येते. तेच ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन पूर्णपणे आपण घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. पूर्ण भरा, पूर्ण खाली भरा, पूर्ण शुद्ध हवा घ्या, अशुद्ध सोडून द्या. या सकाळच्या प्रहारी, रामप्रहारी शुद्ध हवा, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असते, म्हणून आपल्या लंग्समध्ये, फुफ्फुसामध्ये 2 ते 3 लिटर भरून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. भरा, फुल भरा, पूर्ण खाली करून टाका. या छातीमध्ये दोन्ही कप्पे, दोन्ही फुफ्फुस फुल भरा, खाली करा. हाच वायू आपल्याला इथं मोफत मिळतो, फुकट मिळतो. हाच ऑक्सिजनचा वायू आपल्याला दवाखान्यामध्ये विकत घ्यावा लागतो. विचार करा, आपल्याला फुकट घ्यायचा, मोफत घ्यायचा का विकत घ्यायचा? म्हणून परिपूर्ण प्रयत्न करा. तुम्हाला आयु वाढवायचा असेल, आयुष्यमान तुम्हाला जर वाढवायचं असेल तर स्वतःसाठी, आपल्यासाठी, आपल्या स्वतःसाठी, आरोग्यासाठी, आरोग्यमय राहण्यासाठी तुम्हाला योगाची साथ पकडा लागेल. 24 घंट्यामधून फक्त 1 घंटा तुम्हाला द्यावा लागेल. सांगितलं तसं तुम्हाला करा. ताठ बसा. संसर्गजन्य आजार, दमा, अस्थमा, सर्दी, खासी, खोकला, त्वचेचे विकार, अशा असंख्य आजाराला पण या रोजच्या सरावामुळे 80 ते 90% आपण दूर करू शकतो. मध्यम गती, पहिल्यापेक्षा थोडा फास्ट.
लहान सहान आजार, सर्वसाधारण ताप, पूर्ण डोकंदुखी, अर्ध डोकंदुखी, मायग्रेन पेन, पूर्ण अंगदुखी, पूर्ण जॉईंट पेन, आपल्या शरीरामध्ये कोणत्या जॉईंटमध्ये पेन असेल, कोणते दुखणे असेल, तो आपण या रोजच्या सरावामुळे 100% दूर करू शकतो. काढा. मोठे मोठे आजार, आपल्या शरीरामध्ये दीर्घकाळ टिकणारे आजार, दीर्घकाळ चालणारे आजार, आपल्या डोक्यापासून ते पायाच्या तळपापर्यंत आंतरिक असणारे आजार, बीपी, ब्लड प्रेशर, रक्तदाब, आपल्या ब्रेनमधले ब्रेन ट्यूमर, लहान मेंदू, मोठा मेंदू, त्याच्यामध्ये होणाऱ्या लहान लहान गाठी, शुगर, डायबिटीज, मधुमेह, साखरेची बिमारी, या गळ्यामधील झारड ग्रंथी, ऍसिडिटी, पॅन्क्रियासला होणारे आजार, पोटामधली लहान आतडं, मोठं आतडं, याला लागणारे आजार, गॅसेसचे प्रॉब्लेम, निश्चित या आजाराला, रोगाला आपण कंट्रोल तर करू शकतो, आपण बरे पण सुद्धा करू शकतो. फास्ट करा. आपण आपला पुढील ॲडव्हान्स भस्त्रिका प्राणायाम काढून घेणार आहोत. स्थिती, दोन्ही हाताच्या मुठा बांधून समोर मुठा बांधा, समोर दोन्ही हात सरळ करा. श्वास भरत दोन्ही मुठा आपल्या छातीजवळ घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही मुठा सोडत समोर श्वास सोडून द्यायचा आहे. पहिले 10 वेळा हळूवारपणे करायचं, 10 वेळा फास्ट करून सुरू करूया. ॲडव्हान्स भस्त्रिका प्राणायामला. मनामध्ये काउंटिंग करा. हा आता आपण आपला पुढील मुख्य प्राणायाम तो म्हणजे कपालभाती. कपालभाती स्थिती, दोन्ही हात गुडघ्यावर, ध्यान मुद्रेमध्ये किंवा वायुमुद्रेमध्ये, पश्चिम ताट, मानसर डोळे बंद. थोडा पोटाला झटका देऊन झटक्याने श्वास बाहेर, 1 सेकंदाला 1 स्ट्रोक. असे आपण 4 ते 5 स्ट्रोक आपण काढून घेणार आहोत. काउंटिंग आपल्या मनामध्ये सुरू करूया. कपालभाती, 1 सेकंदाला 1 स्ट्रोक, पोटाला झटका. ध्यानाच्या स्वरूपामध्ये पूर्ण आपण लक्ष केंद्रित करून 1 सेकंदाला 1 स्ट्रोक द्या. कपालभाती.
कपाळ म्हणजे चेहरा, छाती म्हणजे चेहऱ्यावरती तेज. या कपालभातीमुळे आपण चेहऱ्यावर तेज निर्माण करू शकतो. दिवसभराच्या कार्यासाठी 8-8 घंट्याची ऊर्जा आपण निर्माण करू शकतो. बघा, कपालभातीला नाव संध्याकाळी प्राण सुद्धा म्हटलं जातं. पूर्ण आजाराचं, रोगाचं माहेरघर म्हणजे आपलं पोट. या कपालभातीमुळे आपल्या पोटामधले प्रत्येक अवयवांना आपण कार्यान्वित करून घेऊ शकतो. आपल्या पोटामधले विकार आपण दूर करू शकतो. आपल्या पोटामधले गॅसचे प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो. आपल्या पोटावरची चरबी सुद्धा आपण कमी करू शकतो. काढा, ताट बसा. डावा हाताचा पंजा आपल्या पोटावर आपल्या बेबीजवळ ठेवू नका. आपलं पोट किती हलते, पोट किती हललं जाते, एकाच सेकंदाला एक्सप्लोड होते. पूर्ण आपल्या पोटाला मऊ बनवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा, कंट्रोल ठेवा. तसा आहार घ्या. चरायती काही सेकंद उरलेले आहेत, त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेऊया.
आता आपण आपला पुढील ॲडव्हान्स आपला पुढील अनुलोम विलोम आपण काढून घेणार आहोत. किती डावा हात डाव्या गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये किंवा वायू मुद्रेमध्ये, उजवा हाताचा अंगठा उजव्या नासिकेवर, डाव्या नासिकेने दीर्घ श्वास घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. हळूवारपणे श्वासाचा आवाज न करता 3 ते 4 मिनिट. भस्त्रिका प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये आंतरिक सेल पेशी नाडी 72 कोटी 72,10,210 यांना आपण कार्यान्वित करून घेऊ शकतो या अनुलोम विलोममुळे. ताण तणाव आपण दूर करू शकतो या अनुलोम विलोममुळे. झोप निद्रा चांगली लागते. विचार करण्याची कॅपॅसिटी आपण वाढवून घेऊ शकतो.
रिलॅक्स. आता आपले दोन्ही पाय लांब करून आपल्या दोन्ही पायाचे सूक्ष्म व्यायाम, दोन्ही पायाची टाळी, तळपायाचा खोलगट भाग कधी जमिनीला लागत नाही, टेकत नाही, आपली आपली स्थिती. टाळी बाजू आपल्या तळपायाची. विरुद्ध दिशेने दोन्ही पायाचे अंगठे, चारी बोट हलवून घेऊया, रिलॅक्स करून घेऊया, शांत करून घेऊया. दोन्ही तळपाय मागे पुढे हलवून घेऊया. पुढे ताना, मागे ताना. आपले दोन्ही पाय हलवून घेऊया. आपल्या दोन्ही पायामध्ये पोटरी, मांडी, दोन्ही गुडघे येण्याचा कार्य पूर्ण आदळ आपले दोन्ही पोटरी, दोन्ही मांडी आपल्या जमिनीवर. एक एक पाय 1 बाय 1 थोडे हलवून घेऊया. दोन्ही पाय जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर. 20 वेळा करा. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या व जास्त अंतर घ्या. दोन्ही पाय हलवून घ्या. दोन्ही पायाचे अंगठे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. पूर्ण प्रयत्न करा. आपले दोन्ही पायाचे अंगठे जमिनीला टेकतात का ते बघा. प्रयत्न करा टेकवायचा. दोन्ही पाय सरळ ठेवा. क्रॉस टचिंग. दोन्ही हात समोर करून क्रॉस टचिंग. उजवा हात डावा पायाजवळ, डावा उजव्या पायाजवळ लक्ष वर. दोन्ही हाताच्या बोटांकडं पूर्ण कमरेला पीळ. डाव्या कमरेला पीळ, उजव्या कमरेला पीळ द्या. रिलॅक्स. दोन्ही पायाजवळ ओढून घ्या. दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या अंगठी पकडा. पश्चिमोत्तान. 1 2 3 4 5 6 7. रिलॅक्स. आज आपण गोमुखासन करून घेऊया. गोमुखाची स्थिती. उजवा पाय फोल्ड करा. उजव्या पायाच्या तळपायावर बसा. तळपायावर बसा. डावा पाय आपला उजव्या मांडीवरून फोल्ड करा. जो पाय वर आहे, डावा पाय वर आहे, डावा हात वरून घ्यायचा आपल्या पाठीमागे पाठीवर आणि उजवा हात पाठीमागे घ्या. दोन्ही हाताचे बोटे पाठीमागे फिक्स करा. गोमुखासन, गायीची स्थिती. किडनीसाठी अतिशय उपयुक्त हा गोमुखासन. प्रयत्न करा. बघा आपले बोटे एकमध्ये, दोन्ही हाताचे बोटे पाठीमागे फिक्स होतात का बघा. टेकवायचा प्रयत्न करा. थांबण्याचा प्रयत्न करा. सोडा हळूवारपणे. परत डावा पाय फोल्ड करा. डावा पायाच्या तळपायावर बसा. वरून उजवा पाय फोल्ड करा. प्रयत्न करत राहा. फोल्ड करा पूर्ण. जमत नसेल तर प्रयत्न करायचा. अर्धवट करा पण करा. उजवा हात पाठीमागे वरून घ्या. डावा हात पाठीमागून दोन्ही हात फिक्स करा. दोन्ही हात बोटे आपले एकमेकांमध्ये फिक्स करा. म्हटलं बघून दोन्ही फिक्स करा. गोमुखासन. सोडा. परत एकदा करून घेऊया. परत उजवा पाय फोल्ड करा. उजवा पाय डावा पाय वळून घ्या. डावा पाय वर आहे म्हणून डावा हात वळून घ्या. उजवा हात पाठीमागून असे दोन्ही
आपल्या हाताचे बोट एकमेकांमध्ये फिक्स करा, प्रयत्न करा. होत नसेल तर प्रयत्न करा. हळूहळू आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 15 दिवसांनी जमेल, पण जमते. लक्ष समोर ठेवा, थांबण्याचा प्रयत्न करा. दुखू द्या, दुखेल आपली थोडी कमर, दोन्ही पाय रिलॅक्स. थोडा लास्ट राहू, डावा पाय उजवा पाय फोल्ड करा आपल्या डावा मांडीवर, वरून उजवा हात खालून डावा हात, दोन्ही हाताचे बोट फिक्स करा पाठीमागून. लक्ष समोर, गोमुखासन. थांबण्याचा प्रयत्न करा, ताड बसा. प्रयत्न करत राहा. प्रत्येक आसनाचं, प्रत्येक व्यायामाचं, प्रत्येक प्राणायामात किती वेळ रिलॅक्स. थोडा दोन्ही पाय जवळ करा, जोडून घ्या दोन्ही पाय. दोन्ही पाय हलवून घ्या. दोन्ही पाय आपले पूर्ण जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. ताट बसवायचं. बघा आपले दोन्ही पाय जमिनीला टेकतात का बघा, प्रयत्न करा. दुखू द्या, दोन्ही पाय दुखतील पण मी टेकवायचा प्रयत्न करा. आपल्या शरीरामधलं दुखणंच आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यासाठी दुखणं बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे. कोणता आजार असो त्याला आपण निश्चित बाहेर काढू. हळूहळू करू. रिलॅक्स. स्वनमस्कार असाल, दोन्ही पाय जोडून समोर करा. डोकं दोन्ही पायाच्या अंगठ्याला टेकवायचा प्रयत्न करा. टेकवा पाय, प्रयत्न करा जवळजवळ न्या. प्रयत्न करा टेकवायचा पूर्ण. स्वतःचं पायाचं दर्शन स्वतः घ्या. 2 3 4 5 6. रिलॅक्स. साधी मांडी घाला. भ्रामरी प्राणायाम. 3 बोट डोळ्यावर, 1 बोट कपाळावर. दोन्ही कानांठ्यान बंद करून तिथं श्वास घेताना आपल्या काळामध्ये भ्रमणचा आवाज करून घ्यायचा आहे. 3 वेळा तोंड बंद. रिलॅक्स. उद्गीर प्राणायाम. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ ओंकाराचा नाद करून घेऊया. सुरू करूया श्री ओंकाराला. शेवटचं प्रणव ध्यान आपल्या भगवंताचं, ईश्वराचं, परमेश्वराचं, आपल्या आईवडिलाचं थोडं नामस्मरण, मनन, चिंतन काही सेकंद स्मरण करून घेऊया. प्रार्थनेकरता आपले दोन्ही हात जोडून घेऊया. सामूहिक प्रार्थना. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा
समोर झुकत आजच्या कार्यासाठी भगवंताचा आशीर्वाद घेऊया. आपले दोन्ही हात समोर करून आपले तळहात एकमेकाला घासून घेऊया. आपल्या तळहाताची ऊर्जा आपल्या चेहऱ्याला देऊया. डोळेवर वटारलेले सिंह गर्जना 3 वेळा. पूर्ण आपल्या गळ्याची मालिश वरून खाली मालिश करा आपल्या गळ्याची. अशा सांग दोन्ही हाताच्या मोठ्या बांधून वर. सर्वांचे आभार, धन्यवाद. ओम.